तसेच खरोखरच सोपेकरवाडी प्रफुल्लजी मळेकर यांचा सत्कार करतील आमच्या वाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आगरे यांनी येऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे देखील वळणार आहोत. ते म्हणजे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नव विभाग कुणबी युवक मंडळाचे सहसचिव सन्माननीय सुदीपजी जाधव यांना ही विनंती करेन की आपणही देखील आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सुदीपजी जाधव सर. तसेच हर्षद मळेकर यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येत आहे. तरी प्रकाशजी आगरे त्यांचा सुद्धा तुम्ही सत्कार करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर क्रिकेट जिंकायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मनात जिंकावं लागेल, तर तुम्ही युद्धामध्ये जिंकू शकता, मैदानामध्ये जिंकू शकता. म्हणून एक बिल गेट्स नेहमी सांगतात की जीवनात जर काही मिळवायचं असेल ना तर सर्वात आधी तुमचं ध्येय निश्चित करा, लक्ष्य निश्चित करा. चला आपण जाऊया कॅमेरामॅन, आपण मॅच कडे वळूया. महत्वपूर्ण सामना, चला जलद गतीने सामने चालवा, प्लीज सहकार्य करा. वाघजाई क्रिकेट संघ कात्रड हा संघ यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात, एक सोमेश्वर क्रिकेट संघ कात्रड आणि वाघजाई क्रिकेट संघ कात्रड, हे दोन्ही यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये सहभागी. चला काहीसा शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी जबाबदारी देते आकाश वरती येते वाघजाई आणि स्ट्राईकला असेल अनंत आणि नॉन स्ट्राईकला आहे मनीष. पॉवर प्लेचा षटक आहे, गोलंदाजी मार्कवरती आकाशला पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका, प्लीज सहकार्य करा. हो, गुडलेनवरचा चेंडू होता उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, जातोय सरळ, खरपूस समाचार, लाठी चार्ज केला जातोय अनंत कडून आणि पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार, चौकार. प्रभाकरजी राळे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. तरी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच सर्व मान्यवरांचे, सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचे मी देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, देवाने जे आपल्याला काही दिलंय, देवाने जे काही आपल्याला दिलंय त्यातील काही अंशी भाग आपण दुसऱ्याला देणं, जरी देव होता नाही आलं तरी माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी माणूस म्हणून होणं हे फार गरजेचं आहे. आणि हे सर्व दानशूर व्यक्तीने आपल्याला सहकार्य केले आहे. अशा सर्व दानशूर व्यक्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि प्रभाकरजी राळे सरांचं देखील मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करेन. त्यानंतर आपण जाऊया मॅच कडे. आकाशचा चेंडू होता सुंदर, गुडलेनवरचा उठवला, पुन्हा एकदा डीप कव्हरला येतोय, सरळ सीमारेषे पार केला, बेडा पार, येतोय चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 8. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर देखील बॅक टू बॅक चौकार आकाशच्या बॅटमधून आपल्याला पाहिला. पुन्हा एकदा उडवला पॉवर प्लेचा षटक, खरपूस समाचार. यह है खतरों का खिलाडी, यह है क्रिकेट का बाहुबली अनंत. धन्यवाद, धन्यवाद डीजे. आणि सुंदर एकदा जोरदार टाळ्या वाजवा अनंतसाठी. सुंदर फलंदाजीचा नजारा पेश करतोय अनंत. पहिलाच चौकार, तदनंतर चौकार आणि आताचा खरपूस समाचार घेतला, षटकार. ताकद आहे, आत्मविश्वास मिळवलाय अनंतने आणि तुटून पडतो या गोलंदाजावरती, आकाशवरती. आकाशला आता भेदक गोलंदाजी करावी लागेल. मित्रांनो, तुम्ही जर असे चेंडू दिले, बॅट खाली जर चेंडू दिले तर नक्कीच तुम्हाला मोठे फटके येऊ शकतात आणि मोठ्या फटक्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे थोडंसं परिवर्तन करावं लागेल, बदल करावा लागेल स्वतःमध्ये, टप्प्यामध्ये, गतीमध्ये परिवर्तन करावं लागेल आणि जखडून ठेवावं लागेल, थांबून ठेवावं लागेल या महागड्या फलंदाजाला. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय.
हो, क्रॉस द लाईन. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. हवेमध्ये ताऱ्यांना चुंबन करून येतोय पण नाही. सुंदर सुंदर शतरक्षण. जोरदार टाळ्या वाजवा शतरक्षकासाठी. सुंदर शतरक्षण देखील आपण पाहिलं. वेगाने गेला हवेमध्ये बराच काळ चेंडू थांबला. पॉवर प्लेचा षटक असल्याने शतरक्षक नव्हता. सीमारेषेकडे जाताना चेंडू आपण पाहिला. सुंदर शतरक्षण केलं आणि धावा एकूण जमा केल्या 3 धावा. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 17 बिनबाद 17. मित्रांनो, सैराट बघून आपली पोरं सैराट झाली. आता त्यांना छावा पण आवर्जून दाखवा. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे देखील होतील. ओ, सन्मानाने खेळून काढलाय. मनीषने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय मनीष, कारण सूर गवसलाय. अगदी जोमात फॉर्मात फलंदाजी करतोय अनंत. स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे हे ओळखलं आणि क्रिकेटमध्ये हे देखील हेरणं फार गरजेचं आहे आणि ते हेरलं, ओळखलं मनीषने आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली. सन्मानाने चेंडू खेळून काढला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 18. 18. आकाश पुन्हा गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. गुंडलेनवरचा चेंडू. हो, शरीर आपण पाहतोय. एसटीच्या वरून जाताना चेंडू आपण पाहिला. पंचांची कोणतीही हालचाल नाहीये आणि षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटक क्रमांक पहिलाचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा होत आहेत ते एकूण. पॉवर प्ले मधील सर्वाधिक धावा येत आहेत 18 बिनबाद 18. आता दुसरं षटक घेऊन येते ज्याच्यावरती जबाबदारी सोपवली जाते. तो गोलंदाज आहे मंगेश. मंगेश आपण पाहतोय अजूनही अनंतने सुंदर फलंदाजी, बहारदार फलंदाजी केली. 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं 17 धावांवरती स्वतः वैयक्तिक खेळतोय तो अनंत. नॉन स्ट्राईकला असेल अनंत. स्ट्राईकला आता पोहोचतोय. नॉन स्ट्राईकला असलेला मनीष स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये माहिर आहे. तो मनीष आपल्याला पाहायला मिळते. चला, जास्त वेळ खर्च करू नका. मंगेश गोलंदाजी मार्क होती. वाघजाई क्रिकेट संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज मंगेश. गुंडवेळचा चेंडू. इथे शतरक्षक ताईनाथ आहे. खराब शरद कडून खराब आपल्याला पाहायला मिळते. शतरक्षण आणि 1 धाव नक्की मिळेल. स्ट्राईक रोटेट मी मगाशीच म्हटलं की मनीष हा स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये माहीर आहे. एकेरी दुहेरी धाव घेण्यामध्ये माहीर आहे आणि नक्कीच त्याने नॉन स्ट्राईकला असलेला आता अनंतला स्ट्राईकला आणले. जर्सी नंबर 7चा हा आई मानाईचा खेळाडू. एक का मला म्हटलं जातं आई मानाई या संघाचा हुकमे का मला म्हटलं जातं सलामीवीर, याचा स्वतःला सिद्ध करतोय अनंत. चेंडू फेकेल. मोठा फटका बॅटच्या रडारवरती आला नाही आहे. चेंडू खाली येतोय. 1 नव्हे 2 शतरक्षक आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय, पडतोय आणि इथे धावसंख्या होते फक्त 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 20. 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू फेकले गेले. मंगेशने पहिला चेंडू 1 धाव, नंतरची दुसरी धाव आपण पाहिली. तिसरा चेंडू फेकेल मंगेश. काहीसा अडथळा निर्माण आपण पाहिला. मंगेश चेंडू फेकेल. ओ, बॅटची कडा घेतली. शतरक्षक एसटी रक्षक येतोय. चेंडू खाली. प्रफुल आणि माघारी परतावं लागेल. जो बहारदार फलंदाजी करत होता तो माघारी परततोय. अनंत होतोय बॅक टू द पॅव्हलियन. आपण आजच्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण आहे. पारदर्शक पंच म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. असे हे पंचक्रोशीतील एक नामवंत पंच
विश्वनाथजी मिसाळ आणि भव्यजी लोंढे देखील यांच्यासाठी देखील मी आभार व्यक्त करतो. आपण पूर्ण स्पर्धेचं आज पंच म्हणून काम पाहत आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मैदानामध्ये दाखल होतोय तो आहे फलंदाज मंगेश. पाठी उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, फलंदाजीला मंगेश, गोलंदाजीला देखील मंगेश आपण पाहतोय. आता मंगेशवरती मंगेशवर चढाई करेल. कोण पडेल, कोणावरती बारी, येणारे चेंडू सांगतील. चला जर्सी नंबर 7 मंगेश. पॉवर प्लेचं षटक संपलं. दुसरं षटक घेऊन आलाय मंगेश. चेंडू फेकला मंगेशला. ऑफ टर्मच्या बाहेर जाणार चेंडू. दाद मागितली जाते. कोणती हालचाल नाहीये पंचांकडून. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतं आपल्याला या षटक क्रमांक 2 वरती मंगेशने थांबवलं. पुढे एकदा सज्ज होते. मार्गस्थ होते. आपल्या गोलंदाजी मार्ग होती. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी. बाहेर जाणार चेंडू. ऑफ टर्मच्या बाहेर जाताना चेंडू. खराब चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा आहे ते खून करतायत पंच भावेश लोंढे. सांगतायत स्वेर मारा आणि स्वेर मारे धावसंख्यात भर पडते. धावसंख्या होते 22 लॉस ऑफ 0 विकेट. अनंत माघारी परतला आणि धावांचा दुष्काळ पडायला सुरुवात झाली. कारण अनंत जोपर्यंत खेळपट्टीवरती होता तेव्हा मोठे फटके येत होते. आता मोठे फटके येत नव्हते. इथे जेल होईल का पाहतोय आपण. राजू येते चेंडूवरती. अडवलं जाते. प्रोटेक्शन दिलं जाते राजूकडून आणि एक धाव फक्त प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 23. 23 धावा धाव फलकावती आपण पाहतोय. मित्रांनो तुम्हाला जर यश मिळवायचं असेल ना तर तुम्हाला आत्मविश्वासाची फार गरज आहे. आणि जर तुम्हाला आत्मविश्वास मिळवायचा असेल ना तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. तोच आत्मविश्वास आपण अनंतमध्ये पाहिला पण माघारी परतावं लागलं अनंतला. खरा पुन्हा चेंडू लेग टर्नच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. मंगेश काहीसा गडबडतोय गोलंदाजीमध्ये आणि अशा चुका एक चूक करत जातो आणि ह्या चुका आपल्याला विजयासाठी महागड्या ठरतात. पराभवासाठी आपल्याला कारणीभूत ठरत असतात. ओ सुरेख कमबॅक केलं. कमी उंचीचा राहिला. षटकाची देखील समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय मंगेश याचा आणि धाव फलकावरती धावा होते एकूण 24 लॉस ऑफ 1 विकेट. चला मित्रांनो पुढील होणारा सामना असेल रमजाई काळकाई कोंडे आणि MKCC तळघर. दोन्ही संघाचे संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. चला रमजाई काळकाई कोंडे क्षमासावी MKCC तळघर आणि आई झोलाई क्रिकेट संघ सौणस यांच्या दरम्यान सामना होईल. तरी विनंती आहे की आपण दोन्ही संघांना विनंती आहे संघटकांना की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. आणि जाऊया आपण. राजू गोलंदाजी मार्गावरती येतोय. स्ट्राईकला असेल मंगेश. चेंडू वेगेल. स्लोवरचा चेंडू होता. एक धाव सन्मानाने ढकलून दिलाय चेंडू. एक धाव नक्की मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 25. 25 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय राजेश. काहीसा गडबडतोय राजेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती. थोडंसं संत गतीने चाललेला सामना आपण पाहतोय. वाजलेत आता 11:03 झालेले आहेत मित्रांनो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि पहिलं फेरीतील सर्व सामने आपण पाहतोय. ओहो सुरेख चेंडू आपण पाहिला. कमबॅक केलं राजूने. चेंडू फेकलाय. हा तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता थांबवून ठेवलं. मनीषला थांबवून ठेवलं. पुढील होणारा सामना MKCC तळघर आणि आई झोलाई क्रिकेट संघ सौणस या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न शरीरयष्टीवरती आदळतोय. फसतोय प्रयत्न मनीषाचा आणि एक धाव नक्की मिळेल. चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळते
एका धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 26. 26 धावा धाव फलकावरती जोडलेत. अनंत माघारी परतला. त्यानंतर धावांचा दुष्काळ पडायला सुरुवात झाली आई मानाई पावनल संघामध्ये. असे मोठे मोठे खेळाडू जेव्हा बाद होतात तेव्हा मोठा प्रेशर येतो, दडपण येतं, दबाव येतो आणि एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातो. धावसंख्या होते एकूण 26 धावा आपण पाहिल्या धावफलकावरती. आई झोलाई क्रिकेट संघ सवणस लवकर या. चला पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक केले. राजेशने थांबवून ठेवलंय. अनंत जर आता खेळपट्टीवरती असताना मित्रांनो तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी राहिली असती. पण अनंत माघारी परतला, डकआउट मध्ये परतला आणि दुष्काळ पाहायला मिळतोय आपल्याला धावांचा. राजेश तितकंच भेदक आणि टिचून गोलंदाजी करताना पाहतोय आपण. निर्धाव चेंडू सांगतोय. शेवटचा चेंडू स्पे गेला हवेमध्ये. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि जातोय सरळ सीमारेषे पार. हम भी किसी से कम नहीं, कमी तिथे आम्ही. मंगेश दाखवतोय आपली ताकद. पॉवरफुल येतोय षटकार. आता ताकद आली, आता आत्मविश्वास आला मंगेश मध्ये, कारण षटकार आला. आधीच्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. राजेश याचा चेंडू फुलटॉस चेंडू येऊन खेळायचा प्रयत्न केला. फुलटॉस केला, गलीमध्ये निघून जातोय पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय, तैनात होतोय. एक धाव नक्की मिळते. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 34. जिंकण्यासाठी हव्यात 35 धावांची गरज. 34 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि 35 धावांची गरज असेल 18 चेंडूमध्ये. ते म्हणजे वाघजाई क्रिकेट संघाला. आणि आता आपण जाऊया नाणेफेक कक्षाकडे. MKCC तळघर आणि आई झोलाई क्रिकेट संघ सवणस यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचा आहे. सवणस प्लीज. सवणस आपला माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. सवणस हॅलो. काही देणगी आले त्यांची नावं वाचतोय. चंदर रामचंद्र घाणेकर यांच्याकडून 500 रुपये आलेत. पांडुरंग तुकाराम रसाळ 300 रुपये. कल्पेश राजेश आगरे यांच्याकडून 500 रुपये आलेत. तरी या सर्वांच्या आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. चला प्लीज आई म्हणाई प्लीज आपण मैदानामध्ये घ्या. दाखल व्हा मैदानामध्ये. आई म्हणाई प्लीज. जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये तुम्हाला. आधीच आपण वेळ केलेला आहे त्यामुळे सहकार्य करा प्लीज. मैदानामध्ये आपण पाहतो एक क्षणचित्र. राजू आणि दिनेश आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये दाखल होताना. आई मानाईचा हा पूर्ण संघ चंबू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. तसेच पुढील देणगी शांताराम आगरे यांच्याकडून 200 रुपये आले. तरी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व देणगीदारांचे दानशूर व्यक्तिमत्वांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आपल्यामुळेच या स्पर्धेला एक वेगळा रंग प्राप्त झाला. रंगबिरंगी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे.
चला आपण पाहतोय क्षणचित्र काहीसं सरकार करून आराधना केली जाते, प्रत्येकाला एक जबाबदारी दिली जाते, कारण 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या गरजेच्या आहेत धावा. 35 धावा गरजेच्या आहेत आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये. जर आपण पाहिला की 11.75 चा सरासरीने आपण धावगतीची गरज असेल. 11.67 आपल्याला पाहायला मिळतं. या सरासरीने धावगती जमा करायला लागेल, धावगती ठेवावी लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 12 धाव्यांची गरज असेल. चला आई म्हणाई जास्त वेळ पंच सूचना द्यायच्यात, वारंवार जास्त वेळ खर्च करता येणार नाही. मित्रांनो, आपण क्रिकेट खेळता जो सातत्याने क्रिकेट खेळतो, प्रत्येकाला जागा ठरलेली असते की प्रत्येकाची क्षेत्ररक्षणाची, तरीही आपण डिस्कस करतो, वेळ वाया घालवतो. वेळेला फार महत्त्व द्या मित्रांनो, कारण टाइम इज मनी आहे. कारण आजचा एक दिवसीय क्रीडा महोत्सव आहे आणि आपल्याला अंतिम 16 देखील दिमागदार संपन्न करायचा आहे. महत्त्वपूर्ण पहिलं पर्व आहे आणि आपल्याला यशस्वी करायचं आहे. आणि हे यशस्वी करायचं असेल तर तुमच्या सर्वांची साथ आम्हाला महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे सहकार्य करा प्लीज. चला, सौणस विरुद्ध आपण पाहतोय तळघर यांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कौल होईल. चला, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. जर तुम्हाला नक्कीच मी आयोजकांकडून सूचना घेऊन नक्कीच काहीसा पॅनल्टीकडे देखील वळावं लागेल, सूचना द्यावे लागतील. तुम्ही आता महत्त्व दिलं नाही तर पुढील सर्व सामने फक्त आणि फक्त एका षटकाचे खेळावे लागतील, लक्षात घ्या. त्यामुळे सहकार्य करा. मोठी स्पर्धा आहे, पहिलं पर्व आहे, थोडं दिमागदार पर्व आपल्याला संपन्न करायचं आहे. तळघर या संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला चला, कमॉन, फास्ट घ्या, थोडंसं स्पीड घ्या. अनंत, तुम्हाला जास्त वेळ खर्च करता येणार नाही, शेवटची लास्ट वॉर्निंग आहे सगळ्या तुम्हाला पावनल संघाला. अनंत गोलंदाजीवरती येतोय. अनंत, ज्याने दुवादार बहारदार फलंदाजी केली तो आहे अनंत, गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अनंत, चेंडू फेके, सामना करेल दिनेश लाख. आडव्या बॅटनी खेळायचा प्रयत्न होता, थांबवलं, एक धाव नक्की पूर्ण आणि दुसरी धाव देखील. राजेश वेगाने आला नॉन स्ट्रायकर आणि थांबवून ठेवलं. 2 धावा नक्की मिळाल्या. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या होते, खातं ओपन केलं जाते, खुलं केलं जाते. 2 धावीने दिनेश वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं ओपन केलं, खुलं केलं. 35 धावांचा ध्येय टार्गेट घेऊन उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावांवरती जरी भर दिला ना मित्रांनो, तरी तुमच्या धावा विजयाकडे तुम्ही सहजरित्या मार्गक्रम करू शकता. फक्त चेंडूचा शेवटपर्यंत तुम्ही नजर ठेवून राहा आणि सामना करा. गोलंदाज आकुडेबाचा चेंडू होता, बाहेर जाणारा आहे, पण पंचांचा कोणताही इशारा नाही. एसटी वरून जाताना पाहायला मिळतोय. खराब चेंडू ठरू शकला असता, पण क्रॉस द लाईन खेळत असताना फक्त पुश करायचा होता दिनेशला, पण दिनेश ताकद लावली, बॅट आधी निघून गेली आणि नंतर चेंडू निघून गेला. अनंत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, गुंडळ्याचा धक्का दिलाय, दे धक्का, दे धक्का, वा वा, येतोय, केला बेडा प्यार, येतोय चौकार. धन्यवाद धन्यवाद. डीजे डीजे आता कडक गाणी लावायला लागलेली आहेत, आणि कारण पिच देखील खेळपट्टी कडक, फलंदाज कडक, डीजेवाले देखील कडक. अनंत देखील तितकाच कडक गोलंदाजी करतोय. सामनाकडे दिनेशला शेवटच्या चेंडूचा सामना करतो, शेवटचा पर्यंत नजर ठेवून ढकलून दिलंय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने डीप वरून, विरुद्ध दिशेला धावत येऊन
आणि धावा येत आहेत एकूण 3 धावा धावून काढल्या जातात आणि 3च्या मदतीनं धावसंख्या होत्यात एकूण 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11.67 ची गरज असताना धावांची आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4 आणि धावफलकावरती धावा होतात एकूण 9. अशाच पद्धतीची फलंदाजी फार गरजेची आहे. दिनेश आणि राजेश कोणतीही घाई जर केली नाही तर नक्कीच तुम्ही सुंदररित्या प्रवास करू शकता. आणि हा जर प्रवास रोखायचा असेल, हा विजयी घोडदौड जर रोखायची असेल तर पावनळ संघाला टिचून आणि भेदक गोलंदाजी करावी लागेल. किती वेळ तुम्ही घेताय पावनळ संघ? आपण पाहतोय सातत्याने चर्चा होते पावनळ संघाची, फार वेळ सेटअप होण्यामध्ये घेत आहेत. अनंत पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 5वा चेंडू फेकेल अनंत. हो, ताकद लावले राजेशने, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय हम भी किसी से कम नहीं, चौकार. सातत्याने एकत्र येऊ नका प्लीज मित्रांनो. तुम्ही चौकार गेलाय, सातत्याने एकत्र आलात, टाइम वेस्ट जातं. ही सूचना करायची गरज पडली नाही पाहिजे. आपण मोठं क्रिकेट खेळतोय, मोठी स्पर्धा खेळतोय, ह्या आपल्याला नियम आपल्याला कळलं पाहिजेत. एक टायमिंग दिलं जातं, त्या टायमिंगमध्ये खेळायचं असतं. त्याचे स्वतःला सवय लावून घ्या मित्रांनो. आयुष्यात येणारा प्रत्येक वादळ हा उद्ध्वस्त करत नाही, काही वादळे दिशा दाखवण्यासाठी देखील आलेले असतात. चला थोडंसं पंच जलद गतीने सामना घ्या. पुढील खूप सारे सामने अजूनही खेळणं बाकी आहे. राजेश धुवाधार फलंदाजी करतोय, सामना करतोय. आपल्याला एकीकडे दिनेश चमकदार कामगिरी करत असताना राजूने देखील त्याची धमक दाखवली, चमक दाखवली आणि चौकाराला धाडला चेंडू. अनंत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अनंत आकुड्याबाजा चेंडू होता, उंची घेतली आणि जातोय सरळ सीमारेषे पार. आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक, येतोय चौकार. आपण पुढील षटक घेऊन येत आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे अनंत याचं. धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 17 धावा जिंकण्यासाठी गरज आहे, ध्येय आहे तो म्हणजे 35 धावांचं आणि 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडू 18 धावांची गरज. 9चा सरासरीने तुम्हाला खेळायचं. आता 9च्या सरासरीने खेळायचं आहे. पंच काय वेळ देताय तुम्ही एवढं? आपण जर शिस्तबद्ध जर खेळायचं असेल ना तर मित्रांनो प्लीज शिस्तीचं पालन करा. अजूनही पहिलं षटक संपलंय, अजून निर्णायक षटक येणं बाकी आहे. हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अजूनही एकही चेंडू फेकला गेला नाहीये. संजय येतोय गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. सतरा 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना संजय आकुडप्याचा चेंडू, ताकद लावले, क्रॉस द लाईन, स्क्वेअर लेगला जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय बिग 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 षटकार. टाळ्या वाजवा एकदा दिनेश आणि राजू यांच्या जोडबोळीसाठी.
कारण सुंदर सलामी वीर का म्हटलं जातं, का मला म्हटलं जातं हुकमी एक का सांगतोय दिनेश. पुन्हा आखोड्याचा चेंडू होता, ताकद लावले, क्रॉस द लाईन करायचा प्रयत्न, जातोय सरळ, खरपूस समाचार येतोय, बिग हिट, षटकार, बॅक टू बॅक, पेस्ट कॉपी पेस्ट, येतोय षटकार. पाहतोय काहीसा आता चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. 35 धावांचा आव्हान सहजरित्या पार काढतायत वाघजाई कात्रज संघाचा. हो, स्लोवरचा चेंडू होता, बाहेर जाताना पाहिला, पंचाचे भूमी समांतर हात पाहतोय आणि धावा येतात, अवांतर धावे रे. धावसंख्येमध्ये भर पडते 29. जिंकण्यासाठी हव्या त्या अजून आपण पाहतोय 6 धावां, 30 धावा आणि जिंकण्यासाठी हव्यात 5 धाव्यांची गरज. मित्रांनो, किसी भी कार्य में एक्सपर्ट बनने का है तो एक ही तरीका है, हर दिन की प्रॅक्टिस करो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं आणि प्रॅक्टिस फार गरजेची असते मित्रांनो. आणि ही जोडबोळी सलामीवीर विजयाकडे मार्गस्थ करेल का? पुन्हा बाहेर जाणारा चेंडू, दिनेश सांगतोय स्वेर मारा, पंच देखील खून करतायत, स्वेर मारा. आणि स्वेर मारे धावसंख्येमध्ये भर पडते आणि विजयाकडे मार्गक्रम होत आहेत. जिंकण्यासाठी आहेत अवघ्या 4 धावेची गरज. दिनेश 6 चेंडू मध्ये 21 धावांवरती खेळतोय. जोरदार टाळ्या वाजवा, बॅटची कडा घेतली, हवेमध्ये चेंडू, अनंत येतोय चेंडू खाली आणि झेल सुटतोय. झोळी मात्र फाटलेली, जीवनदान प्राप्त होतोय दिनेशला. मित्रांनो, संधी अशी असते की चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, एकदा का उशीर केला की ती हातून गेलीच म्हणून समजा. म्हणून संधीचं सोनं करा. दिनेश देखील संधीचं सोनं करेल, कारण विजयाकडे मार्गक्रम केलेला आहे. ही सलामी जोडी दिनेश आणि राजू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, सुंदर यॉर्कर चेंडू मारायचा प्रयत्न, ऑफ टर्मच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. थांबून ठेवलं राजेशला, मोठा फटका खेळण्या वाचून. गोलंदाज आहे संजय. याच चेंडूची गरज होती, थांबून ठेवणं फार गरजेचं होतं. जेवढे तुम्ही आखू टप्प्याचे चेंडू टाकाल तेवढा मात्र मोठा प्रहार चेंडूवरती होईल. गुंडींवरचा चेंडू, पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. खराब प्रदर्शन ऑफ टर्मच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. अवघ्या जिंकण्यासाठी हव्यात 2 धावेची गरज आहे, आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे सुंदर कमबॅक केलं, थांबून ठेवलं राजेशला. राजेश काहीसा फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत आहे राजेशकडून. थोडसा क्रॉस द लाईन खेळला तर नक्कीच चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकतो. तुम्हाला फक्त ढकलायचंय, पुश करा आणि खुश राहा, अशी फलंदाजी करायची आहे. जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुन्हा हलव्या चेंडू. हे फसवे चेंडू असतात राजेश क्रिकेटमध्ये आणि षटकाची देखील समाप्ती. सुंदर, संजयसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. थांबून ठेवलं, सामना कुठे होता आणि कुठे घेऊन गेला संजय. सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला संजयने आणि तिसरं निर्णायक षटक घेऊन येतोय. 6 चेंडूमध्ये 2 धावेची गरज. चला ऐकूया आपण एक, तोपर्यंत मी असा गेलो तसा आलो, एक सुमधुर संगीत. तुम्ही देते गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू खराब आणि स्वेर मारा आणि एक धावेने विजय देखील संपादन केला. जो जीता वही सिकंदर, सिकंदर बनतोय वाघजाई क्रिकेट संघ कात्रज संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या. आणि पराभूत झालेला संघ आहे इमानाई पावनळ, या संघासाठी देखील जोरदार टाळ्या वाजूया. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल देखील आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपणास विनंती करेन आई मानाई क्रिकेट संघाला की आपला सन्मान देखील आपण स्वीकार करायचा आहे. चला जाऊया आपण सन्माननीय उमेशजी टेमकर सरांकडे, सन्मान सोहळ्याकडे, अतिथी देवभाव या कक्षाकडे. पुढील सत्कार करण्यात येत आहे चंद्रकांत रामाणे पावनळ. तर यांचा सत्कार करतील राजेश आगरे. तरी पुढील सत्कार आहे विजय बाईत. यांचा सत्कार करतील
अरविंद भडवळकर. काही देणगी आले त्यांची नावं वाचतोय. अंकिता अनंत रसाळ 500 रुपये,